तर इथे ना मी माझ्या कपड्यांच्या घड्या करण्यासाठी काढल्या होत्या, कारण खूप अस्तव्यस्त झाले होते आणि काही तर गंज खालीच काढून ठेवलेलं होतं आणि 2 दिवसापासून चालू आहे घड्या करायच्या. पण अक्षरशः वेळ भेटाना घड्या करण्यासाठी आणि कपडे खूप गोळामोळा होऊन जातात असे ठेवल्यामुळे. तर व्यवस्थित ठेवले की व्यवस्थित राहतात. तर त्याच्यामुळं म्हटलं आता हे सगळे कपडे ना एकदाच्या सगळ्या घड्या करून घेऊ. आणि ना आता मी ते घड्या करण्यासाठी घेतले आणि काही कुर्तीज आहे ना अशा आहे की म्हणजे ते मी कधी घातलेले नाही आणि नवीनच ऑर्डर केलेलं, कारण त्यांना फिटिंग वगैरे केलेली नाही त्याच्यामुळं. आणि फिटिंग वगैरे जर केली तर मग लवकर घालून होत्यात कुर्तीज. आता ह्या कुर्तीजला ना मी घेतली होती, पण तिला फिटिंग नव्हती केलेल्यामुळं ती घातलीच नाही आणि ठेवून ठेवून म्हणजे गोळा झाली ती. पण खूप छान कुर्तीज आहे. तर त्यानंतर आहे ना ही रेड कलरची कुर्ती आहे. ही पण छान कुर्ती, जर कुणाला आवडली असेल तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि खूप म्हणजे या सगळ्या कुर्तीज आहे ना मी एकदा दोनदा तीनदा अशाच घातलेल्या असेल. काही कुर्तीज मी खूप जास्त वेळेस घालते, काही कुर्तीज खूप कमी वेळेस घालते, जसं मला वाटेल तसं. आणि ही ना प्रेग्नन्सीत घेतलेली होती मी. हा एकदा दोनदाच घातलेला असेल. खूप छान आहे, कॉटनचा, भारी पण दिसतो. स्लीवलेस म्हणजे स्लीव्ज आहे त्याला जोडायला, पण मी स्लीव्ज जोडल्या नाही, कॉटनचा आहे. आणि डेली यूजसाठी पण खूप छान आहे, गाऊनच्या ऐवजी तो तशी कुर्तीज वापरायला पण छान आहे. त्याच्यानंतर ही कुर्तीज मी शॉपमध्ये घेतलेली होती आणि अशा बऱ्याच कुर्तीज आहे, काही ऑनलाईन घेतलेल्या आणि काही शॉपमध्ये घेतलेल्या. आणि काल एक ब्लॅक कलरची कुर्ती होती, त्याची लिंक पाहिजे होती, तर मी त्याची पण लिंक देईल. आणि मी घातलेला होता तो. आणि हा ड्रेस बघा किती छान आहे, हा पण ॲमेझॉनवरून घेतलेला आहे मी. हा जर कुणाला पाहिजे असेल याची लिंक, तर याची स्लीव्ज आणि ते आपल्याला जोडून घ्यायला लागतं, गळा वगैरे, आणि साईडची फिटिंग पण आपल्याला करून घ्यायला लागते. म्हणजे थोडक्यात असा ड्रेसचा आकार येतो आणि बाकीची शिलाई आपल्याला करावं लागते. पण खूप छान आहे तो ड्रेस, खूप छान दिसतो, म्हणजे आपल्याच मापात करता येतो. त्याच्यानंतर हा एक टॉप आहे. आणि या सगळे ना आता मी आवरून घेणार आहे. आणि एक येलो कलरची साडी माझी, तिची हा पण ड्रेसची पाहिजे असेल तर याची पण लिंक देईल मी. आणि त्या दिवशी येलो साडीच्या म्हणजे ना येलो साडीला तिची एक लिंक मागितली होती, तर ती पण तुम्हाला जर आवडली असेल तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये राहील. आणि काही कुर्तीज माझ्या आवडीच्या असेल त्यांच्या पण लिंक मी त्या ॲड करेल, जर तुम्हाला त्या आवडल्या असेल कुर्तीज बाकीच्या, तर त्या पण तुम्ही खरेदी करू शकता. आणि ही मॅटर्निटी कुर्ती आहे, ही तर मी प्रेग्नन्सीत घेतलेल्या होत्या. आणि प्रेग्नन्सीत मॅटर्निटी कुर्तीचा खूप जास्त फायदा होतो बाकीच्या कुर्तीजपेक्षा. या साडीची लिंक मागितली होती, तर साडी खरंच खूप छान आहे. जर कुणाला पाहिजे असेल तर लिंक राहीलच डिस्क्रिप्शनमध्ये. आणि आता या सगळ्या कपड्यांच्या ना मला घड्या करायच्या आहे. आणि विरा खाली खेळत होती तिच्या पप्पांबरोबर, तर म्हटलं तिला थोड्या वेळ नादी लावा, मी पटकन एवढ्या घड्या घालून येते. ते तिला तिचं खेळून व्हायच्या आत मला एवढ्या सगळ्या घड्या करावं लागणार आहे. आणि हा एक आहे ना स्वेटशर्ट आहे, हा पण मी खूप कमी वेळा म्हणजे फार तर फार एकदाच घातलेला असणार आहे. पण खूप छान आहे, तो सुद्धा भारी वाटतो असे स्वेटशर्ट घालायला सुद्धा. तर याची पण लिंक राहील डिस्क्रिप्शनमध्ये. आणि आता या सगळ्याच्या घड्या मी घालेन आणि उद्या तुम्हाला पूर्ण आवरलेलं दाखवेल. मस्त अशा कोणत्या कुर्तीज कुठे लावल्या ते सगळं तुम्हाला दाखवते उद्याच्या व्हिडिओमध्ये. त्या घड्यांना घालून मी फिनिश करेन आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू. आणि मी सगळंच एक एक कुर्ती तुम्हाला दाखवेल आणि ना ते सगळं उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि आता मी सगळं फास्टमध्ये घालून घेते, कारण विराचं कधी सुरू होईल सांगता नाही येत. तर नक्की व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आणि ना या सगळ्या कुर्तीचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये राहीलच. तर मी माझ्या खूप व्हिडिओमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशनचं सांगत असते, पण एका ताईची कमेंट्स होती आणि ती म्हटली मला मॅनिफेस्टेशन काय म्हणजे मॅनिफेस्ट म्हणजे काय माहीत नाही, पण तू म्हणजे एक आधीच मला कमेंट्स आली की ती म्हटली माझं घराचं स्वप्न पूर्ण होईल असं मॅनिफेस्ट कर तू, म्हणजे माझं घर लवकर पूर्ण होईल. तर मी तिला रिप्लाय दिला, हो मी नक्की मॅनिफेस्ट करेल आणि ना जेव्हा घर कम्प्लीट होईल तू नक्की मला सांगायला. तर ती म्हटली हो मी नक्की सांगायला. तर त्याच्यानंतर पुन्हा एक कमेंट्स आली की अश्विनी तू माझा बाळ होईल अशी मॅनिफेस्ट कर. तर मी म्हटली हो मी नक्की मॅनिफेस्ट करेल. आणि परत एक कमेंट्स होती की अश्विनी मला जॉब लागण्यासाठी मॅनिफेस्ट कर, पण मला रिप्लाय द्यायचा राहिला होता. तर मग तिला मग अशी मी रिप्लाय दिला की म्हटलं मी नक्की करेल मॅनिफेस्ट. पण ती म्हटली मॅनिफेस्ट म्हणजे काय नक्की मला हे माहीत नाहीये. मॅनिफेस्ट म्हणजे असतं, मॅनिफेस्ट म्हणजे थोडक्यात लॉ ऑफ अट्रॅक्शन, एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे आणि ती मिळवणं, म्हणजे ती लवकरात लवकर मिळवणं, जर भेटली तर मग मॅनिफेस्ट आपलं पूर्ण झालं असं म्हणायचं. मॅनिफेस्ट म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला करायची आणि ती आपल्या विश्वासाच्या जोरावर म्हणजे आपल्या विचारांच्या जोरावर ती पूर्ण होईल असं ठरून ती खरोखर पूर्ण होते. मॅनिफेस्ट म्हणजे थोडक्यात असं. तर समजा मला घर पाहिजे, तर मग मी म्हणजे मी मॅनिफेस्ट करून केलं उद्या लवकर मला घर मिळू दे, माझं घर लवकर. आणि मी असं स्वप्न मिळेल की हा माझं घर झालंच आहे,
असं म्हणजे आपण ते ज्याची त्याची मॅनिफेस्ट करायची पद्धत वेगळी असते आणि काहींचं लवकर पूर्ण होतं, काहींचं लवकर होत पण नाही. आणि काही म्हणतात मी जसं ठरवलं त्याच्या वेगळंच होतं. तर हे ज्याच्या त्याच्या विचारांवर, त्याच्या त्याच्या विश्वासावर ह्या गोष्टी असतात. आणि खरंच मॅनिफेस्ट टेक्निक आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन असतं. ह्या जगात आपल्याला सगळं काही भेटू शकतं, फक्त ते आपल्या विचारांवर, आपल्यावर अवलंबून असतं. ते आपल्याला भेटायचं की नाही आपल्या सगळ्या विचारांवर डिपेंड असतं ते. तर या जगातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला भेटू शकतात लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या जोरावर. आपल्याला गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, आपल्याला बाळ पाहिजे, हे सगळं सगळं आपल्याला पाहिजे. तर ते आपल्याला लॉ, फक्त काही गोष्टी लवकर पूर्ण होतात, काही थोड्या उशिरा होतात. आपण ज्या गोष्ट तीव्रतेने इच्छा प्रकट करतो ना ती लवकर पूर्ण होती. खरंच मला ज्यांनी कमेंट्स केल्या ना तर ते मला रोज आठवतात. उठले की मी म्हणजे मला असं वाटतं तर देवा लवकर तिचं घर पूर्ण होऊ दे, देवा लवकर तिला बाळ होऊ दे, देवा लवकर तिला जॉब लावून, म्हणजे ते आपोआप येतं माझ्या मनात. ज्यांनी ज्यांनी मला कमेंट्स केल्या होत्या त्यांच्या तर नक्की त्यांच्या इच्छा पूर्ण होणार आहे आणि ते लवकरात लवकर मला कमेंट्स करून सांगणार आहे. हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला माझा चेहरा दिसत असेल आज कसा दिसू राहिला. आज इतकं थकलो पार पाय तुम्हाला हात पाय दाखवू शकत नाही का किती दुख राहिले तुम्हाला समजणार नाही. त्यासाठी ना अशी म्हणे आता तुमचा थकवा घालण्यासाठी ना तुम्ही ना चिकन घेऊन या, मी तुम्हाला मस्त अशी बिर्याणी बनवून देते. नाही हे इकडे आहे आपलं. तर आता आहे ना अशी मस्त बिर्याणी बनवणार मी बसणार आहे, कारण माझे हातपाय इतके दुख राहिले होते. आम्ही क्रिकेट खेळलो, मी वीरा आणि दादू. लय दुख राहिले म्हणजे लय. अशी कशामुळे एवढं दुखायला लागलं एक तासात रे? कश काय एवढे दुखायला लागले असेल? पण तू मग माझे पाय दुखायला लागले मग तुम्ही चिकन आणा असं का बरं म्हणली तू? हा म्हणजे मग चिकन खाण्यासाठी मी म्हणतो होतो का माझे हातपाय दुखू राहिले? म्हणजे माझ्या नावाखाली तिचं पण होऊन जातं त्याच्यामुळं असं. माझ्या नावाखाली आशूचं पण होऊन जातं त्याच्यामुळे आशू म्हणते का आणा. हा का? नवऱ्याला जर खुश ठेवायचं असेल ना तर त्याचा खुशी जेवणातून असते. मग त्याला जेवायला द्यायचं भारी भारी, मग नवरा एकदम खुश बायकोवर. मग डायरेक्ट बायकोला उद्या फिरायलाच नेतो. आता थांब एवढ्यावर, आज बायकोनं चिकन चारलं, बायकोला उद्या लगेच फिरायला. कुठं नेऊ तुला? चल तुला कोपरगाव दाखवून आणतो स्टेशन. तर उद्या आहे ना आम्ही मस्त असं फिरायला जाणार बाहेर, कारण आता त्या दिवशी जाऊन आलो आम्ही. मस्त वातावरण होतं, भारी वाटलं आम्हाला. आम्ही घरी आल्यानंतर माझ्यामध्ये शूट केलं का तू? केलंच नाही, कारण आम्ही घरी आलो टाईम झाला थोडासा, त्याच्यामुळे आम्ही शूट नाही केलं. पण भारी वातावरण होतं का रे आशू? मस्त वाटलं आम्हाला जरा. आणि आशूला जे पाहिजे होतं ते भेटलं तिला व्यवस्थित, त्याच्यामुळे ती खुश नवऱ्यावर. आणि आशू म्हणण्यापेक्षा ना सगळ्या लेडीजचं असं राहतं, त्यांना एवढंच घ्यायला लागतं त्याच्यातच. अरे बाबा तू सगळ्यांना आली म्हणजे असं प्रत्येक कळतं ना रे. मला कळतं, तुला नसं कळत. तुम्ही काहीच माझ्या बायकोचं मला कळतंय काही तुझी एवढ्या गोष्टीमध्ये खुशी असते, त्याच्यामुळे मग मी म्हंटलो हा ना. मला असं वाटतं का चला आता बायकोला चाललं म्हणजे कुठतरी चांगल्या ठिकाणी मस्त फिरायला याला त्याला जाऊ. अशीची खुशी कशामध्ये? बोटीमध्ये जायचं, ते केक कापायचा. मी ठीक आहे ना, मी कुठे काय म्हणतो छान नाही वाटलं. पण अरे मला पण आवडलं ना, ठीक आहे ते विषय नाही. पण अशी मला कन्सेप्ट वाटलं नाही का अशी होते खुशी वाटल. इथून पुढे तिच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीच मी करत जाईल. छोट्या छोट्या गोष्टी मध्ये तू खुश चालेल ना? तर चला मित्रांनो, तर आता आम्ही ना करतो जरा तयारी. भेटू जरा जेवताना. भेटलो तर भेटू, नाही तर भेटू उद्या. म्हणून खरं सांगतील चंद्रावर उद्या म्हणते लय सगळे कोण घ्यालता तुम्ही. पप्पा आज लय दिवसातून भात खाणार असं बिर्याणी. आज लय दिवसातून बिर्याणी खाणार आहे पप्पा. हा विराचं खाऊन पिऊन बसली तिकडं, राईस वाढत. तर बिर्याणी तयार झालेली आणि चिकन सुक्क पण आहे. दादू कसं झालंय रे? हा छान, अशी भारी झाली बरं. हा का? आपली पाण्याची बाटली आण ना एक गार.